तर शेतकऱ्याच्या मुलाचा संपूर्ण व्हिडिओ अपलोड करून झालेला आहे भाऊंनो आपल्या चॅनलवर. तर आपला व्हिडिओ संपूर्ण पहा आजचा, आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि कसा आवडला तर सांगा. तर राम राम भाऊंनो, का म्हणता? तर भाऊंनो आपलं काम म्हशीच्या पाहू शकता आपल्या या व्हिडिओमध्ये. तर दिवसाचे 4 वाजलेले आहेत भाऊंनो, पाहू शकता. पण तपन म्हणजे खडी म्हणजे नाही का, अशी एक नुसती म्हणजे कळकळती अशी तपून राहिली आहे. तर 4 वाजले, आपण 3 वाजता म्हशी सोडला, तिकडे थोडा वेळ चारला ना, आता इकडे आपल्या शेताकडे आणला. तर असाच कामा भाऊंनो आपला सकाळची ड्युटी ना संध्याकाळची ड्युटी, आपल्याला 2 ड्युट्या आपल्या वाजावं लागतात. पण स्वतःच्या आहेत भाऊंनो त्या. तर स्वतःचं काम आहे, तर असाच काम आहे आपला. तर थोडक्यात सांगायचं झालं तर शेतकऱ्याच्या मुलाला सपोर्ट वगैरे करा. कारण की भावांनो कसं आहे ना, आपण एक नुसतं साधा एक मोबाईलनं व्हिडिओ बनवतो. आपल्याकडे दाखवायला गेलं तर आपल्या ह्या म्हशी वगैरे आहेत, आपण जो काम करतो तो तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे नाही माईक वगैरे काही नाही आहेत, म्हणजे माईक नाही का ते आवाज वगैरे ते शूट करतात तेवढं कसं काय नाही. आपल्याकडे आयफोन पण नाही भावांनो, आपल्याकडे साधा एक रिअलमीचा मोबाईल आहे. मगाचा बी कॅमेरा माझा त्याची लेन्स वगैरे फुटले, तर तो पण बिघडला आहे. मी फ्रंट कॅमेरानंच, मला वाटत असेल की याचे फ्रंट कॅमेऱ्यानं कसे का व्हिडिओ येतात, तर मी संपूर्ण फ्रंट कॅमेऱ्यानंच आपले व्हिडिओ शूट करतो राहतो. कारण की आपली तेवढी कॅपॅसिटी नाही का एवढे अफोर्ड करू शकतो. कारण की कसं आहे ना भाऊन, आपल्याला सगळंच पाहावं लागते. फॅमिली, थोडी बहुत सेविंग, सगळा करिअर वगैरे आपला जो पण आहे म्हणाल तो सगळा पाहावा लागते. पण आपण तेवढे अफोर्ड नाही करू शकत. पण आपण जसं बी आहे तसं आहे, आपल्याकडे जो आहे दाखवलं आपल्या कंटेंटमध्ये, जो आपण दाखवू शकतो, जो आपण तुम्ही सगळं आपल्या कंटेंटमध्ये एक्सेप्ट करता आहे का, होपफुली तो तेवढा सगळं आपण दाखवतो. तर आपला रिअल कष्ट वगैरे तर चालत राहते एवढ्या उन्हात. मला 2-4 शेतकऱ्यांना पण विचारलं, तुला ऊन नाही लागत का? मी त्याला म्हणलो मी उन्हाचा मजबूत आहो, पण कसा करता ऊन तर लागते. पण कसं आहे ना, आपल्या मुका जनावरासाठी आपल्याला सगळं सहन करावं लागते. कारण की कसं आहे ना, आपण त्याच्याशिवाय आपलं पोटपालन त्याच्याशिवायच होते. तर असं काम आहे भाऊ आपलं. सांगायला गेलं तर संपूर्ण म्हणजे हरिकथाच आपली स्टोरी, रिअल लाईफ बहुत आहे. पण आता आजच्या ब्लॉगमध्ये थोडासा इतकाच. तर आवडत राहिलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, आणि एक शेतकऱ्याच्या मुलाला सपोर्ट करा. तर राम राम भाऊनो.